वर्ल्ड हार्ट डेच्या निमित्ताने AM मॉर्निंग रायझर्स कॅम्पेन मध्ये आज आपल्या सोबत आहे देशाचे सुप्रसिद्ध डॉक्टर ओमकार थोपटे, जे आपल्याला आपल्या हृदयाचं स्वास्थ्य ठेवण्याबद्दल अधिक माहिती देतील. डॉक्टर, तुमचे स्वागत आहे. डॉक्टर ओमकार थोपटे पुणे येथून आपल्यासोबत बोलत आहेत. तर माझा प्रश्न असा आहे की डॉक्टर, सकाळी येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याला आपण कसं रोखू शकतो? सकाळचा घातक असा जो हार्ट अटॅक आहे तो टाळण्यासाठी संध्याकाळी किंवा रात्री आवश्यक तेवढं पाणी पिलं पाहिजे. याच्यामुळे रक्ताची घनता, म्हणजे ज्याला आपण ब्लड थिकनेस म्हणतो किंवा चिकटपणा म्हणतो, तो कमी ठेवण्यास मदत होते. रात्री बाथरूमसाठी उठताना अचानक किंवा झटक्यात उठणं टाळलं पाहिजे. शिवाय उठण्यापूर्वी बेडवर 2 मिनिटे पाय खाली सोडून बसले पाहिजे आणि नंतर हळुवारपणे उठले पाहिजे. सकाळी उठताना शरीर थोडे हलवले पाहिजे आणि नंतर हळुवारपणे उठले पाहिजे, जेणेकरून आपण सकाळचे जे घातक हार्ट अटॅक आहेत ते टाळू शकतो. डॉक्टर, हृदयविकाराच्या झटक्याचे पहिले संकेत काय आहेत? सकाळी उठल्यावर जर अंग घामाने भिजत असेल तर असं समजून घेतलं पाहिजे की हृदयाच्या रक्तनळ्यांमध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत की काय, आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढली तर नाहीये ना. याच्या व्यतिरिक्त छाती जड होणे, म्हणजे छातीच्या मध्यभागी दुखतंय किंवा शरीराच्या डाव्या बाजूला वेदना होतात, म्हणजे डाव्या जबड्यापासून डाव्या हातापर्यंत अंग दुखतंय, तर ही सुद्धा एक हृदयविकाराची लक्षणं सकाळी बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त झोपेमध्ये श्वसनाची समस्या उद्भवते, म्हणजे झोपेमध्ये गुदमरल्यासारखं वाटतंय, किंवा सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग सिकनेस म्हणजे उलटी मळमळ होतीये, ही सुद्धा एक हृदयाच्या विकाराची लक्षणं बघायला मिळतात. डॉक्टर, काय मीठ खरंच आपल्या सगळ्यांसाठी हानिकारक आहेत, खास करून हृदयरोगासाठी? आपल्या जेवणात सर्व पदार्थांमध्ये मिठाचा वापर हा केला जातो. मिठामुळे जेवणाला चव सुद्धा येते, पण मिठाच्या अतिरिक्त वापर हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरातील ब्लड प्रेशर जो आहे तो वाढतो. यामुळे हृदयविकाराचाच झटका नाही तर पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात ज्याला म्हणतात त्याचा सुद्धा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की दिवसातनं 2 ग्रामपेक्षा कमी मीठ हे घेतलं पाहिजे. डॉक्टर, हे खरं आहे का की जास्तीत जास्त हृदयविकाराचा झटका हा सकाळच्या वेळीच येतो? हो, नक्कीच. हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे सकाळच्या वेळेत जास्त बघायला मिळतं. त्यातल्या त्यात सकाळी 5 ते सकाळी 7 मध्ये हे प्रमाण वाढलेलं बघायला मिळतं. यावेळेस शरीरामध्ये हॉर्मोन्स जे आहेत, कॉर्टिसॉल, एड्रेनालिन, नॉरएड्रेनालिन ह्याचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ह्याचा दुष्परिणाम जो आहे शरीरातल्या प्रत्येक रक्तवाहिनीवर होतं. त्या आकुंचित पावतात, ब्लड प्रेशर वाढतं, हृदयाचे ठोके वाढतात, रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढलेली असते. या सर्व गोष्टींमुळे सकाळी हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं बघायला मिळतं. डॉक्टर, या वर्ल्ड हार्ट डे निमित्त तुम्ही आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश द्याल? सध्या बदलत्या काळामध्ये तरुणांमध्ये हृदयविकाराचा सर्वाधिक धोका उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे तरुणांना आपला जीव गमवावा लागत आहे. याकरता आम्ही जागतिक हृदय दिवसाच्या निमित्ते सर्वांना आवाहन करतो की नियमित व्यायाम जसे की चालणे, धावणे, स्विमिंग करणे, सायकलिंग अशा मध्यम स्वरूपाचे व्यायाम जे आहेत कमीत कमी 1 तास रोज केले पाहिजेत. योग्य व संतुलित आहार की ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर याचे योग्य मिश्रण आहे असे आहारामध्ये असले पाहिजे. वजन नियंत्रित ठेवले पाहिजे. विशेषतः कमरेभोवतीचा जो घेर आहे चरबीचा त्याच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाईट सवयी, धूम्रपान किंवा अधिक प्रमाणामध्ये मद्यपान जे आहे ते टाळले पाहिजे. डॉक्टर, हृदयविकाराच्या झटक्याचे पहिले संकेत काय आहेत? सकाळी उठल्यावर जर अंग घामाने भिजत असेल तर असं समजून घेतलं पाहिजे की हृदयाच्या रक्तनळ्यांमध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत की काय, आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढली तर नाहीये ना. याच्या व्यतिरिक्त छाती जड होणे, म्हणजे छातीच्या मध्यभागी दुखतंय किंवा शरीराच्या डाव्या बाजूला वेदना होतात, म्हणजे डाव्या जबड्यापासून डाव्या हातापर्यंत अंग दुखतंय, तर ही सुद्धा एक हृदयविकाराची लक्षणं सकाळी बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त झोपेमध्ये श्वसनाची समस्या उद्भवते, म्हणजे झोपेमध्ये गुदमरल्यासारखं वाटतंय, किंवा सकाळी उठल्यानंतर मॉर्निंग सिकनेस म्हणजे उलटी मळमळ होतीये, ही सुद्धा एक हृदयाच्या विकाराची लक्षणं बघायला मिळतात. डॉक्टर, काय मीठ खरंच आपल्या सगळ्यांसाठी हानिकारक आहेत, खास करून हृदयरोगासाठी? आपल्या जेवणात सर्व पदार्थांमध्ये मिठाचा वापर हा केला जातो. मिठामुळे जेवणाला चव सुद्धा येते, पण मिठाच्या अतिरिक्त वापर हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. मिठाच्या अतिरिक्त सेवनामुळे शरीरातील ब्लड प्रेशर जो आहे तो वाढतो. यामुळे हृदयविकाराचाच झटका नाही तर पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात ज्याला म्हणतात त्याचा सुद्धा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की दिवसातनं 2 ग्रामपेक्षा कमी मीठ हे घेतलं पाहिजे. A public awareness initiative from the makers of Revolol AM.